नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खरंच खूप स्पेशल आहे. तर तुम्हाला सुरुवात बघून समजलं असेल की पूर्ण व्लॉगमध्ये पुढे काय आहे. तर चला मग कंटिन्यू करूया. तर हे बघा, सकाळी लवकर उठून इथे आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला होता आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये पप्पा आले होते. खरं तर आहे ना, धोंडे जेवणासाठी आम्ही मुंबईला म्हणजे माहेरी जाणार होती, पण मुंबईची गरमी एवढी होती आणि म्हटलं मुलांनाही त्रास होतो, त्यामुळे म्हटलं मुलांना घेऊन येणं थोडंसं जरा मला पॉसिबल वाटलं नाही. म्हणून म्हटलं, मम्मी तुला जे करायचं आहे ते इकडे येऊन कर, आपण मिळून सगळे करूया. तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि त्यानंतर मम्मीने बाकीची तयारी केली होती. धोंडे वगैरे बनवले होते तिने, तोपर्यंत मी आवरून घेतलं होतं. आता मम्मीचं असं होतं की आहे ना, ती आहे ना काय काय म्हणजे कोणाला विचारत होती, फोन करत होती आणि शेवटपर्यंत तिचं हे राहिलंय ते राहिलंय चालू होतं. तिला म्हटलं होतं आपण सिंपल पद्धतीने करूया, पण तिला एवढं सगळं करायचं होतं, त्यामुळे म्हटलं हे बघा, शेवटी ताट राहिलं होतं, त्यामुळे ती ताट आणायला गेली होती आणि अजून बऱ्याच काही गोष्टी ती अजून घेऊन आली होती. तर चला मग पुढे बघूया. तर इथे ना पुरणपोळीचा स्वयंपाक झाला होता आणि तोपर्यंत दीदी आणि मी थोडा स्वयंपाक केला होता आणि बाकीचा मम्मीने केला होता आणि नेहाने हे सगळं सुंदर छान असं डेकोरेशन केलं होतं. खरं तर आजचा खरंच व्हिडिओ स्पेशल आहे, कारण का सगळे एकत्र असले ना तर कार्यक्रम देखील खरंच खूप छान होतो. तर हे सगळं डेकोरेशन तिने केलं होतं, त्यामुळे मला देखील आवरायला तिने मदत केली होती आणि कोणीतरी घरी असं असेल ना तर खूप छान वाटतं. तर खरं तर लग्नानंतर आहे ना, हा माझा तिसरा धोंडे जेवण होतं, पण हा सगळ्यात स्पेशल होता, कारण का सगळी फॅमिली असल्यामुळे ना खूप मस्त असं अगदी उत्साहाचं वातावरण होतं. तर इथे सुंदर असं डेकोरेशन वगैरे झालं होतं आणि आज मम्मीने ना एवढं काय काय घेऊन आली होती, म्हणजे टिकल्या, गजरे, म्हणजे नेल पेंट वगैरे सगळं, कंगवा वगैरे एवढ्या सगळ्या तिने आहे ना, तिला येत नव्हतं, पण मुलीला सांगत होती यूट्यूबवरती सर्च करा आणि सांगा मला काय काय, आणि तिला नको म्हटलं तरी हे बघा स्वीट्स घेऊन आली होती. पुन्हा परत अधिक मासामध्ये जे जे देतात ते ते तिने आणलं होतं. त्यानंतर बघा छान आम्ही सगळ्यांनी आवरलं होतं आणि इथे आहे ना कार्यक्रमाला सुरुवात केली होती. तर इथे मम्मीने आधी मला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आहोंना, आणि त्यानंतर आज धोंडे जेवण म्हणून आम्ही ना इथे पुरणाचे धोंडे केले होते. तर बऱ्याच ठिकाणी काही काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात ते देखील सांगा. आणि हो, तुम्ही केला आहे का धोंडे जेवणाचा कार्यक्रम, किंवा अजून करायचा आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे मम्मीने सगळ्यात आधी दोघांना औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर जे तिने आज ज्याचा मान आहे तेच म्हणजे धोंडे ते खायला दिले होते. तर ते खाल्ले आणि त्यानंतर बघा आज म्हणजे खरंच आहे ना, लेक आणि जावयाचा सण असतो, त्यांच्या कौतुकाचा सण असतो. तर जसं होईल तसं करायचं असतं, कारण का प्रत्येक काही काही ठिकाणी आपण बघतो की खूप काही केलं जातं, खूप सजावट केली जाते, खूप काही, पण आपापल्या परीने तुम्हाला जे पॉसिबल आहे ते करा, किंवा ॲटलिस्ट आपण त्यांना जेवण घालून पोशाख करून आपण काहीतरी त्यांना भेटवस्तू असे बत्ताशे किंवा आपण स्वीट्स वगैरे ते देखील देऊ शकतो. अगदी सिंपल पद्धतीने केलं तरी चालतं. तर इथे मम्मीने आहे ना छान असं म्हणजे स्वीट्स आणले होते, बत्ताशे, त्यानंतर मैसूर पाक आणि अनारसे 33 असे दिले जातात. तर त्याचा मान असतो, कारण का जे जाळीदार पदार्थ असतात ना स्वीट्समध्ये, जसे की बत्ताशे, अनारसे किंवा हे मैसूर पाक ते दिले होते आणि त्यानंतर बाकी स्वीट्स देखील दिले होते. आता त्यानंतर पप्पांनी आहे ना आहोंना औक्षण केलं होतं आणि आज मम्मी पप्पांनी आम्हाला औक्षण केल्यानंतर आपण देखील आईची ओटी भरायची असते. अधिक मासामध्ये आईची ओटी भरणं म्हणजे खरंच खूप पुण्याचं काम असतं.
तर आता घरात कुठलाही कार्यक्रम असेल ना, तर मुलं आहे ना अजिबात आमच्या जवळ येत नाहीत. त्यांना माहिती आहे की व्लॉग चालू आहे, त्यामुळे आहे ना त्यांना देखील एक एक मोबाईल लागतो आणि ते देखील दूर बसून फोटो व्हिडिओ काढत असतात. तर इथे आहे ना मम्मी पप्पांनी आमचं औक्षण केल्यानंतर आमचा मानपान केल्यानंतर त्यानंतर वेळ होती की त्यांचा मानपानाची. त्याआधी आहे ना नंतर मामांच्या मुलींनी देखील आमचं औक्षण केलं आणि खरंच खूप छान वाटत होतं आज सगळे असल्यामुळे. आता इथे त्यानंतर आहे ना आहोंनी पप्पांचं औक्षण केलं आणि पप्पांचा आहेर किंवा मानपान केला. त्यानंतर मी देखील मम्मीची ओटी भरली. खरं तर आहे ना अधिक मासामध्ये आहे ना आईची ओटी खणा नारळाने भरावी. एखादं फळ, बांगड्या किंवा जे शृंगाराच्या वस्तू आहे, नेलपेंट, टिकली, मेहंदीचा कोन वगैरे जे आपल्याला आवडेल, जे शक्य होईल ते द्यावं. जोडवी वगैरे दिलं ते खरंच खूप छान असतं दिलेलं. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर नक्की करा. तर इथे बघा छान मस्तपैकी आहोंनी पप्पांचा देखील मस्त व्यवस्थित मानपान केला आणि त्यानंतर मी मम्मीची ओटी भरली. तर खरं तर आहे ना हा कार्यक्रम खूप गडबडीत झाला होता, कारण का हा कार्यक्रम झाला की सगळ्यांना लगेचच निघायची घाई होती. तर मस्तपैकी छान असा सगळ्यांसोबत असा कार्यक्रम पार पडला हा. आणि आता इथे ना श्रीशा, स्वरूप यांना आम्ही खूप फोर्स केला की तुम्ही थोडं तरी फोटोमध्ये या. पण श्रीशाचं असं म्हणणं होतं की तुम्ही सगळे बसा, मी तुमचा फोटो काढते. म्हणून बघा कशी मोबाईल घेऊन कोणाचा तरी मोबाईल हातात द्यावा लागतो तिला. आणि जसं तिला माहिती आहे की व्लॉग चालू आहेत तर ती कंटिन्यू फोटो व्हिडिओ असे काढत राहते. तर इथे जबरदस्ती म्हटलं थोडं तरी तू व्लॉगमध्ये येशील म्हणून तिला घेतलं होतं. त्यानंतर मस्तपैकी सगळ्यांची फोटो काढायची गडबड होती, कारण का कुठलाही कार्यक्रम असेल तर सगळ्यांचा आता मला तुझ्याबरोबर फोटो काढायचा आहे, पप्पांबरोबर काढायचा आहे, मम्मीबरोबर काढायचा आहे, राहुलबरोबर, असं सगळ्यांचं चालू होतं. पटापट पटापट सगळ्यांचे फोटो चालले होते. आणि त्यानंतर लगेचच इथे जेवण घेतलं होतं करायला, कारण का अर्थातच लवकर निघायचं होतं. दुपारी 2:30 वाजले होते आणि मुलांना लवकर जायचं होतं गावी जायला वेळ नको म्हणून त्यांना आधीच जेवण वाढलं. जेवण झालं की लगेचच त्यांना निघायचं होतं. रिक्षा आलीच होती खाली की मम्मीने लगेचच त्यांना दोघींना इथे हळदी कुंकू लावलं होतं, कारण का मम्मी म्हणते घरच्या लक्ष्मी आहेत, त्यांना असं पाठवायचं नाही, त्यामुळे हळदी कुंकू लावून घेतलं होतं. आणि तोपर्यंत रिक्षा आलीच होती, त्यामुळे धावत पळत गेलो. आणि नेहमीप्रमाणे आहे ना श्रीशा, कोणीही कुठे गावी जायचं असेल की ती आधी जाऊन बसली आणि जसे ती जाऊन बसली तेवढे तिने एवढा धुमाकूळ घातला की खूप रडून रडून तिने स्वतःला एवढा त्रास करून घेतला होता. जायचं रे तुला? कुठे जायचं? काय झालं? काय झालं? कुठे जायचं होतं तुला? मुंबईला जायचं ना तुला? मुंबईला जाते ना? खरं तर एवढे दिवस तिचं चालू होतं की मला मुंबईला जायचं आहे आणि जसं मामाची मुलं आली तसं ती मला अकलूजला जायचं आहे म्हणून बघा एवढी झोपून लोळून, म्हणजे शेवटी थोड्या वेळाने आहे ना पप्पांनी तिला बाहेर घेऊन गेले आणि ती नंतर रडून रडून झोपी केली होती. आणि त्यानंतर आमचं जेवण करायचं राहिलं होतं तर ते जेवण करून घेतलं. आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये बघा इथे जेवण काय ते मी तुम्हाला आजचा मेनू सांगते. तर इथे पुरणपोळी होती, मस्त कटाची आमटी, भजी, पापड व भात होतं आणि गुळवणी आणि ते देखील होतं, पण ते मला आवडत नाही म्हणून मी घेतलं नव्हतं. तर पप्पांनी मुलांना बाहेर फिरून आणलं होतं, त्यामुळे ते शांत झाले आणि थोड्या वेळामध्येच आहे ना जेवण झाल्यानंतर श्रीशा झोपी केली होती. तर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं होतं आणि त्यानंतर लगेचच पटकन आवरलं, कारण का मम्मी पप्पांना देखील लवकर निघायचं होतं. मम्मी ह्या सणासाठी आहे ना 2-3 दिवस आधी आले होते आणि पप्पा आज आले होते, त्यामुळे दोघं एकत्र निघाले होते. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिलाच धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.